नवरा इंजिनियर असल्याचा आज मला पहिल्यांदा काहीतरी फायदा झाला, कारण आमच्या देवघराची लाईट आहे ना खराब झालेली होती खूप दिवसापासून. तर मग देवघरात अंधार पण चांगला वाटत नाही. मग मिस्टरांना म्हटलं, अहो तुम्ही इंजिनियर आहे, इलेक्ट्रिक इंजिनियर आहे, मग काहीतरी तर करा त्या लाईटीचं. मग त्यांनी ना आज सकाळी पहिल्यांदा ते लाईटीचं काम करायला घेतलं. तर मग सर्व खोलून वगैरे ना चेक करून त्यांनी मस्त ती लाईट आहे ना चालू करून दिली आणि मला खूप आनंद झाला ते बघून. म्हटलं चला मग आता आहे ना लाईटीचं काम पण झालेलं आहे आपलं, मग आता काहीतरी जेवणाचं बघूया म्हणून मग स्वयंपाक करायला घेतला. तर स्वयंपाकामध्ये ना मस्त छोलेची भाजी बनवली, छोले बनवलेले बघून मिस्टर म्हणता भटुरे पण बनव. म्हटलं हे भटुरे प्रकार काय आपल्याच्याने होणार नाही, कारण मला तर ते बनवता येतही नाही आणि मी अजून ट्राय पण नाही केले एकदा पण. म्हटलं आपल्या पोळ्याच बऱ्या त्यापेक्षा, म्हणून मग मी चपात्या बनवायला घेतल्या. मस्त अशा चपात्या बनवत होते, तेवढ्यात क्रिशिव पण रडत होता. मग म्हटलं चल तू पण किचनवर बस. मग मी त्याला किचनवर बसवलं तर तो गेला डायरेक्ट बेसिनमध्ये जाऊन बसला. मम्मीचे भांडे घासून देत होता. म्हटलं अरे नको घसू बाबा, तुझं लग्न झाल्यावर तुझी बायको येईलच घसायला. पण काय तो कशाचा ऐकतोय. मग काय बसला किचनवरती येऊन. मग नंतर तो खेळत होता. मग तोपर्यंत म्हटलं बाकीचे काम आवरून घेऊ. बाकीचे कामं वगैरे आवरले आणि तेवढ्यात पाण्याचा टँकर पण आला. आता आमच्या इकडे काही नगरपालिकेचं पाणी येत नाही, त्यामुळे मग आम्हाला टँकरच टाकावं लागतो. मग टँकर वगैरे टाकून घेतल्यानंतर जेवण झालं. उन्हाळा संपला तरी आमचं कैरीवरचं प्रेम संपत नाही, म्हणून